तुमच्या बाईकवर नॅव्हिगेशन, डॅश कॅम, कारप्ले, TPMS ह्या सर्व सिस्टीम एकत्र मिळाल्या तर किती एक्साइटिंग वाटतं ना. तर मी आज तुमच्यासमोर एक असंच प्रोडक्ट घेऊन आले आहे ज्याच्यामध्ये हे सर्व फीचर्स एकाच डिव्हाइसमध्ये भेटणार आहेत. तर मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेली आहे AOC6 Pro सिरीजचं कारप्ले प्लस अँड्रॉइड ऑटो सिस्टम, जे आहे बाईकसाठी एक असं स्मार्ट डिव्हाइस जे तुमच्या बाईक राईड एक्सपिरियन्सला नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मागचे 15 दिवस झाले मी ह्या सिस्टमला माझ्या गाडीवर इन्स्टॉल केलेलं आहे आणि मी डेली राईड जेव्हा करते, मी कामाला जेव्हा जाते तेव्हा मी ह्याचा पूर्ण वापर करत आहे की हे कोणत्या प्रकारे मला फायदेशीर असेल असं. तर ह्या प्रोडक्टचं अनबॉक्सिंग जे आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं की मला ह्या बॉक्समध्ये काय काय मिळालं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल अजून तर मी वरती लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही जाऊन चेक करू शकता. बॉक्समध्ये तुम्हाला मिळतात मेन डिस्प्ले, फ्रंट कॅमेरा, रिअर कॅमेरा, TPMS सेन्सर, वायरिंग किट, रिमोट कंट्रोलर आणि माउंटिंग किट. तर तुम्हाला हे डिव्हाइस परचेस करायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे डिव्हाइस परचेस करू शकता. आणि K22 हे माझं कूपन कोड वापरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळून जाईल. तर हे डिव्हाइस खरंच वर्थ आहे की फक्त हाईप आहे, तर चला पाहूयात. तर आपलं जे हे डिस्प्ले आहे हे टचस्क्रीन आहे आणि 6.25 इंचेसचं आहे. सो ह्या सिस्टममध्ये तुम्ही इझिली बघू शकता जेव्हा रायडिंगला जाता, कारण प्रखर उन्हामध्ये हे ऑटोमॅटिकली स्वतःचं ब्राईटनेस ॲडजस्ट करतं आणि ब्राईटनेस इतका पॉवरफुल आहे की प्रखर उन्हातही हे चांगलं दिसतं आपल्याला. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, जर हे सिस्टम आपण आपल्या बाईकवर लावलं आणि कोणी काढून घेऊन गेलं तर काय. पण कंपनीने ह्याची काळजी घेतली. इथे आपल्याला जो माउंट दिला आहे हा स्पेशल टाईपचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जो ॲलन की दिला आहे तो फक्त ह्या डिव्हाइससाठीच आहे, ज्याच्यामधून हे आपलं जे माउंट आहे ते ओपन होऊ शकतं. तर तुम्हाला इथे दिसत असेल हा आहे बॉल माउंट. तो इतका प्रॅक्टिकल आहे की तुम्ही हे जे डिस्प्ले आहे ते कोणत्या अँगललाही वळवू शकता. तर ह्या डिस्प्लेसोबत आपल्याला 2 कॅमेरेही दिलेले आहेत, एक रिअर कॅमेरा आणि एक फ्रंट कॅमेरा. 140 डिग्री वाईड अँगल असल्यामुळे रोड कव्हरेज छान मिळते. ह्या कॅमेऱ्याचं बेस्ट फीचर म्हणजे लूप रेकॉर्डिंग आहे. ह्याच्यामध्ये जसे पुढे व्हिडिओ सेव्ह होणार, मागचे व्हिडिओ डिलीट होत जाणार. ह्याने मेमरी फुल व्हायचं कोणतंच टेन्शन नाही. तर तुम्हाला या डिव्हाइससोबत एक रिमोट कंट्रोलसुद्धा दिलेला आहे. तर या रिमोट कंट्रोलने तुम्ही फोनसुद्धा पिक करू शकता, कॅमेरामध्ये जे व्हिडिओज चालू आहेत त्याला कंट्रोल करू शकता आणि तुम्ही बॅक आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही त्याच्यामधून बघू शकता. तर हे डिव्हाइस एकदम एफर्टलेसली काम करतं. जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करता हे फोनसारखं स्टार्ट होतं, विदाऊट कोणता प्रॉब्लेम क्रिएट करता हे इझिली ॲक्सेसेबल होऊन जातं. तर तुम्हाला इथे दिसतं हे जो टायमर आहे हा रेकॉर्डेड टायमर आहे. जसं मी स्विच चालू केला गाडीचा तसं हे रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. तर हा तुम्हाला दिसतो हा माझा रिअर कॅमेरा आहे आणि हा जो आहे माझा फ्रंट कॅमेरा व्ह्यू आहे आणि दोन्ही आपण एकत्र बघू शकतो ॲट अ टाईम. खूप इझी आहे ॲक्सेस करण्यासाठी. तर कारप्ले सिस्टम ऑटोमॅटिकली माझ्या डिव्हाइसला म्हणजे माझ्या फोनला कनेक्ट झाली. हे डिव्हाइस आता कनेक्ट झाले आणि तुम्हाला इथे दिसत असेल की माझा फोन डायरेक्टली ह्याच्यामध्ये मला दिसायला लागला आहे. गुगल मॅप्स आहेत किंवा फोन लावणं आहे. ॲक्च्युली आयफोनचे जे मॅप्स आहेत ते सुद्धा इथे दिसतात आहेत. इट्स लाईक फोनच आपण इथे लावल्यासारखंच आपल्याला फील होणार. ओके, सो गुगल मॅप एकदम इझिली ओपन झालं आहे. आता मी ह्याच्यावर काही टाईप केलं की ते लेट्स गो टू माय वर्क प्लेस. सो किती फास्ट हे चालू होतं तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही ह्यामधून जर होम ह्या ऑप्शनवर गेलात तर तुम्हाला इथे डिस्प्लेवर दिसत असेल इथे फ्रंट आणि बॅक जो आपला टायर आहे त्याचं जे प्रेशर आहे आणि त्याच्यासोबत त्यांचे जे इंडिव्हिज्युअल टेम्परेचर आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यावर क्लिक केल्यावर आतमध्ये हा असा डिस्प्ले दिसतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे कस्टमाइज फीचर आहे जो आहे लो अलार्म आणि हाय अलार्म. तर ह्याच्यामध्ये मी माझे लो अलार्म जे आहे 2020 आणि हाय अलार्म आहे ते 36 एवढ्या प्रेशरला सेट केलेले आहेत. तर जेव्हा लो म्हणजे 20पेक्षा कमी प्रेशर असणार तेव्हा मला मेसेज येणार आणि हाय म्हणजे 36पेक्षा जास्त प्रेशर असल्यावर मला मेसेज येणार. तर तुम्हाला हे ऑप्शन दिसायला रिप्लेस. जर ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या रेकॉर्डिंग 1-1 मिनिटाची रेकॉर्डिंग असेल. जेव्हा तुम्ही की स्टार्ट करता तेव्हापासून 1-1 मिनिटं रेकॉर्ड जी होते ती व्हिडिओ तुम्हाला इथे दिसेल. तर जर तुम्हाला ह्यातली जी स्पेसिफिक पाहिजे असेल ती तुम्ही सिलेक्ट करून रेकॉर्डिंग स्वतःच्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन आहे जे KY Cam 2 म्हणून, त्याच्यामुळे तुम्ही इझिली ट्रान्सफर करू शकता.
तर ह्या कंपनीने आपल्याला छान असं डॅम्पिंग सिस्टम दिलेलं आहे. इथे 4 रबर डॅम्पर्स आहेत. जेव्हा जे काय करतात ह्या डिस्प्लेला शेक होऊन देत नाही किंवा हे एका प्रकारचं शॉक ॲब्झॉर्बर असं काम करतात, ज्याने आपला डिस्प्ले जो आहे तो शेक होत नाही. कनेक्टिव्हिटी म्हणजे ब्लूटूथ आणि वायफाय दोन्ही आहेत. GPS ट्रॅकिंग पण आहे. वॉटरप्रूफ टेस्ट म्हणजे डिव्हाइस IP67 वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे पावसात टेन्शन नाही. तर तुम्ही माझ्या मागच्या अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ह्या कंपनीने आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे आपल्या डिव्हाइसला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुरवल्यात पूर्णपणे, कोणतीच कसर सोडलेली नाही. हे जे आहे हे एका शील्डसारखं काम करतं आपल्या डिस्प्लेवर, जे तुम्हाला आता इथे दिसत असेल. हे कसं कवर देतं आहे, ज्याने आपला व्हिज्युअल एक्सपिरियन्स जो आहे उन्हामधला तो किती छान आपल्याला दिसणार आहे, हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच, पण हे तुम्हाला दिसत असेल. तर त्यांनी ह्यासोबत आपल्याला स्क्रीन प्रोटेक्टरसुद्धा दिलेलं आहे, जे मी अजून लावलेलं नाही आहे. पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांनी काळजी घेतली आहे. त्याचसोबत मेमरी कार्ड तर मी ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, ते आहे 64 GBचं. आणि ह्याबद्दल इन डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या अनबॉक्सिंग व्हिडिओजला तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आपल्या डिस्प्लेला 4 वायर कनेक्टेड आहेत. 2 कॅमेराजला जातात, एक रिमोट कंट्रोलला आणि एक पॉवर सोर्स जिथे अटॅच आहे त्यासाठी. त्याचसोबत आपल्या जे सिस्टीम आहे त्याला ऑटोमॅटिकली आपल्या खाली जे TPMSचे छोटे छोटे गट्टू आहेत त्याला कनेक्टेड आहेत. त्याला कोणत्याही प्रकारची बॅटरी वाटत नाही, एवढे छोट्या आकारात त्याचा की बॅटरी कनेक्टेड असेल की नाही माहीत नाही, कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केली आहे. पण त्याच्यामध्ये प्रॉपर प्रेशर आणि टेम्परेचर त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. तर ह्या डिस्प्लेसाठी तुम्हाला पॉवर सोर्ससाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑप्शन म्हणजे तुम्ही बॅटरी टर्मिनलला यूज करू शकता आणि दुसरा म्हणजे USB जर तुमच्या गाडीला ऑलरेडी असेल तर तुम्ही डिस्प्ले त्यालाही कनेक्ट करू शकता. तर ह्या सिस्टमचं इन्स्टॉलेशन थोडं कॉम्प्लिकेट असू शकतं. तर मी ह्याला जो पॉवर सोर्स दिलेला आहे तो मी माझ्या बॅटरीच्या ह्याच्यातून दिलेला आहे. सो तुम्हाला इथे दिसत असेल, जो माझ्या वायरमधला नेगेटिव्ह टर्मिनल आहे तो मी बॅटरीला दिला आहे आणि त्याचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो ब्रेक लाईटला दिलेला आहे. जेव्हा मी माझी गाडी ऑन किंवा ऑफ करणार तेव्हाच माझा डिस्प्ले चालू आणि बंद व्हावा याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे. सो तुम्ही पण ते लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्विच ऑन करताय तेव्हाच डिस्प्ले दिसायला पाहिजे, नाहीतर तुमचा डिस्प्ले पूर्ण वेळ चालू राहू शकतो. सो जो कॅमेरा आहे त्याची वायर मी सीटच्या आतमधून घेतली आहे, रिअर कॅमेराची, आणि त्याच्यानंतर मी कनेक्ट केला इथे. सो इथे जेव्हा मी कनेक्ट केला तर मला कंपनीने स्वतःहून डबल टेप दिला आहे, जो ह्याच्यासाठी स्पेसिफिकली त्यांनी डिझाईन केला आहे आणि खूप असं स्ट्रॉंग आहे. असं नाही की पाऊस पडला म्हणून ते निघून जाणार, तर खूप इझी आहे ह्याचं इथलं इन्स्टॉलेशन ॲटलिस्ट. आणि पुढे जो मी कॅमेरा माउंट केलेला आहे तर तो इथे मी माझ्या फॉग लॅम्पवर माझा फ्रंट कॅमेरा माउंट केला आहे. मी आधी खाली केलेला इथे, बट मला लक्षात आलं नाही की हे आपलं जे सस्पेन्शन आहे त्याच्यावर तो शेक होऊ शकतो, म्हणून मी नंतर इथे माउंट केला. आणि इथेही त्यांनी म्हणजे त्याचं 140 डिग्रीच्या अंशावर देतो मी माउंट केल्यानंतर मोठा रस्ता आपल्याला दिसतो. सो ह्या साईडला केल्यावर मला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही. मी ह्याचा एखादा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, ज्यांना तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की व्हिडिओ कोणत्या प्रकारे किती क्वालिटीने तो रेकॉर्ड होत आहे. तर मी तुमच्यासोबत इथे काही व्हिडिओ शेअर करते ज्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की ही व्हिडिओ क्वालिटी किती क्लिअर आहे ह्या कॅमेराजची. त्याचसोबत ह्याचा जो फील्ड ऑफ व्ह्यू आहे तो किती वायडर आहे. मी तुम्हाला म्हटलेलं 140 डिग्रीचा तो इतकाच छान व्ह्यू देतो आहे आपल्याला. त्याचसोबत ह्याचं जे फीचर आहे ते नाईट रेकॉर्डिंगचं पण खूप चांगलं आहे. क्लॅरिटी पण नाईट रेकॉर्डिंगमध्ये चांगली होते. तर तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खाली दिलेल्या लिंकमध्ये जाऊन हे प्रोडक्ट तुम्ही खरेदीही करू शकता. KA22 हा माझा कुपन कोड वापरा आणि 22 पर्यंतचा डिस्काउंटही तुम्हाला मिळून जाईल. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय.